श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त सद्गुरु अप्पा माऊली महाराज की जय। सद्गुरु नारायण महाराज की जय। गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। त्रयोदशाध्याय पहाव जागृती। सिद्धिविनायकासी नमुनी वाचा सरस्वतीची जाणून सर्व देव दैवते याची वंदुनी वाचेची सिद्धी देवनी आज्ञापात्र रक्षावे आम्हासी वाचेची न होऊ द्यावे फाजिल मर्यादेची न होऊ द्यावे उल्लंघन ऐशा रीती वर्तवावे आम्हासी आपली आम्ही असे बालक बोबडी बोलासे घ्यावे मान्य करून हेची प्रार्थना करीत असे आपल्या चरणाचे आशीर्वाद द्यावा आम्हासी ज्ञान देणे आहे जनासी आमुचे मुखीचे नसत बोल आपली असे ज्ञान ऐसे आम्हासाठी वर्तवावे तेनेच कारणे होय जनाचे कल्याण क्षेत्र नारायणपूर महिमा असे अगाध परमेश्वराचे असे अगाध लीला येई त्यासी खाली हात न देई परतून ऐसा हा दत्तात्रेय राव करी कृपा अनेकायवरती कलियुगा माघारी असे जागृत स्थिती दत्त प्रभू अवधाताची म्हणून प्रथम वंदन करुणी तयासी विनती करीत असे जन उद्धारण्या कारणे लिहिले असे जे बालका समाने तयासी आशीर्वाद देऊनी करावे कल्याण जनाचे जन हे असतील बहुविध प्रकारे जो जैसा वदेल तया पैशाच प्रती आपणची देत असे आम्हावरती नसे जिम्मेदारी आम्ही आहोत एक अज्ञान पामर नची कळे अज्ञाने महात्म्य असे आपले नारायणपुरीचे लोक येती पाहून कौतुके दुःखीत रंजित पीडित आंधळे असे हे जन मिळते म्हणून धावती चारही दिशाहून कर्मगती ऐशी कोणा कैशी हेची आम्हा नसे ती ठाऊके ऐशी आकारणे सांगत असे आपणाशी लोक येथे आधारगती कर्मफल पाहिजे म्हणती तात्कालिक याची असे कैसी रीती ते वर्तवावे तव बोलती प्रभुराव हेची सांगत असे गुह्य ज्ञान समजून घेई आपण ते भक्ती करावी मनाच्या अंतकरणापासून विश्वास असावा ठाम कदापि डगमगू नये परी असावे फलरहित जयाचा विश्वास असे आम्हावरी तयासीच होत असे फलप्राप्ती अज्ञान मिसे गिनती करोनी करीत असे भक्ती तयाची फलप्राप्ती कदापि नोहे भक्तीचे असते असे लक्षण भक्ती करावी नेहमी करून तवची फल होत असे प्राप्त जयाची नसे नियम तो असे फलासह पात्र म्हणून सेवा नाम वाचन तप ध्यान असावे व्रतस्थ संकल्पोनी। सिद्धिविनायकाला नमून माता सरस्वतीला जाणून सर्व देवदैवत सर्वांना वंदन करून आज्ञापात्र रक्षावं अशा पद्धतीने वाचेला फाजी होऊ देऊ नये मर्यादेचं उल्लंघन घेऊ नये अशा पद्धतीने आम्हाला वर्तवावं। आम्ही बालक आहोत बोबडे बोलेत आमचे मान्य करून घ्यावे हीच प्रार्थना चरणाशी करून आशीर्वाद द्यावा ही प्रार्थना आहे। ज्ञान देणाऱ्या जनांना आमचे मुखीचे बोल नाहीत खरं ज्ञान दत्त महाराजा तुमचा आहे असं सद्गुरू म्हणतायत अशा पद्धतीने आम्हाला वर्तवावं हेने कारणे जनाचं कल्याण होईल। नारायणपूरचा महिमा अगाध आहे परमेश्वराची अगाध लीला आहे अगाध लीला असल्यामुळं जो जो या ठिकाणी येतोय त्याला खाली हात परतून पाठवत नाही त्याला त्या पद्धतीने दत्त महाराज देतोय असा हा दत्त महाराज करी अनेकावर कृपा करतात। कलियुगामध्ये जागृत स्थिती आहे आपली दत्तप्रभू अवधाता या ठिकाणी अवतीर्ण आहेत म्हणून त्यांना वंदन करून त्यांना विनंती करतायत की जन उद्धारा कारणे जे बालका समान लिहिलेलं आहे त्याला तुमचा आशीर्वाद अखंडपणे असावा जेणेकरून जनांचं कल्याण व्हावं। हे जनही जे आहेत बहुविध प्रकाराने येतोय वेगवेगळ्या प्रकाराने येतोय पण जो ज्या पद्धतीने बसतोय त्याच पद्धतीने त्याला प्राप्त होतोय। आमच्यावर कोणतीही जिम्मेदारी नाहीये म्हणतायत आम्ही तर पाहणारे अज्ञान आणि हेच आम्हाला अज्ञानामुळं पुढे कळत नाही महात्म्य कसं आपलं नारायणपूरचं आहे। लोक कौतुकाने येत आहेत रंजित दुःखीत पीडित आंधळे सगळे जन एक मिळतंय म्हणून दावत सुटलेले चार दिशाकडून पण खरी कर्मगती कशी आहे हे कळत नाहीये। हे सगळं गणित आहे ते जो ज्या पद्धतीने बसतोय त्या पद्धतीनं त्याला मिळतंय प्राप्त होतंय सावरणं हे सर्व आपणच करणं आहे अशी प्रार्थना आहे बघा। अशा पद्धतीनं सगळे सद्गुरू पुढे सांगायला लागले की लोक दूरदूरून येतात आगाध गती येत आहेत पण फळ मात्र लगेच पाहिजे असं म्हणतायत ताबडतोब पाहिजे असं म्हणतायत पण याची खरी रीत कशी आहे ती आम्हाला सांगावं
अशी प्रार्थना आपण करतोय. त्यावेळेला प्रभुराव म्हणजे साक्षात परमात्मा आपले सद्गुरू सांगतायत की गुह्य ज्ञान आहे, समजून घ्यावं. गुह्य ज्ञान समजून घ्यावं. भक्ती मनाच्या अंतःकरणापासून करावी. कशी करावी? मनाच्या अंतःकरणापासून करावी. त्यामध्ये विश्वास ठाम असावा. काय असावा? ठाम विश्वास असावा. तो कदापिही डगमगू नये, पण फलरहित असावं. फळाची अपेक्षा करू नये, पण काम मात्र करत राहावं. जसं अण्णा कायम सांगतात, दत्त महाराजांना म्हणा सगळे की मी तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही, मी तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. तुला द्यायचं तर दे, नाही तर राहू दे. फळाचा विचार करायचा नाही, पण भक्ती केल्याशिवाय राहायचं नाही. म्हणून जो विश्वास आहे तो जरा सुद्धा डगमगू देता कामा नये. कारण ज्याचा विश्वास आमच्यावर आहे त्यालाच फळाची प्राप्ती असं म्हणतात बघा सद्गुरू. म्हणून लक्षात घ्या, अज्ञानपणाने नुसती गिनती चालू आहे. भक्तीचा सुद्धा हिशोब आपण खूप चोख करतो बघा. मला वाटतं भक्तीचा सुद्धा म्हणणं बरोबर नाहीये, भक्तीचाच हिशोब जास्त करतो. भक्तीचा सुद्धा म्हणलं की बाकीचे हिशोब आले ना. बाकीचे आजपर्यंत कुठल्याच गोष्टीचे आपण हिशोब ठेवलेले नाही, पण भक्तीचा मात्र हिशोब आपल्याकडे चोख आहे. किती गुरुवार झाले? पाठ आहे. किती जप झाला? पाठ आहे. पण आपण काय काय घोटाळे केले? पाठ. बाकीच्या कुठल्याही गोष्टी आपल्याला पाठ नाहीत, पण या भक्तीची मात्र गिनती करतोय आणि तीच उपयोगाची नाहीये सद्गुरू म्हणतात. कारण त्या पद्धतीने जर भक्ती केली तर कधीही फलप्राप्ती होणार नाही. हे गुढ सांगतायत बघा. म्हणून भक्तीचं लक्षण सांगितलंय की भक्ती कशी पाहिजे? नियम धरून पाहिजे, नियमाने भक्ती केली पाहिजे. ज्याला नियम नाहीये, ज्याला नियम नाही तो फळाला अपात्र आहे. म्हणून नियम महत्वाचा आहे. मग नियमाचा नियम चुकत नाही म्हणतात. त्याबद्दल एकदा दृष्टांत सद्गुरूंनी सांगितला होता. तो दृष्टांत थोडासा आपण घेऊ लक्षात येण्यासाठी. म्हणजे काय होतं, नुसतं डोळे तिथं फिरून सुद्धा जरा गोंधळ होतोय ना. थोडं मोकळं व्हावं, बाकी काही नाही. पण नुसतं मोकळं नाही, भरलं पण जावं, आतमध्ये भरलं पण जावं, हे पण गुढ लक्षात यावं. दृष्टांत सांगितला होता, नियम करावा. प्रत्येकाने काहीतरी नियम करावा. अशाच पद्धतीने एका गावामध्ये एका व्यक्तीने नियम केला. काहीतरी नियम करायचा असं ठरवून त्यांनी नियम केला. त्यांनी ठरवलं काय नाही, आपल्या गावात ते कुंभार दादा आहे, ते खूप छान गंध लावतात, त्यांचं गंध खूप चांगलं आहे. काय, आपण त्यांचं गंध बघायचा नियम करायचा. पण तो नियम कसा केला? ते गंध पाहिल्याशिवाय पाणी सुद्धा प्यायचं नाही. त्या कुंभार दादांनी लावलेलं गंध बघितल्याशिवाय पाणी सुद्धा प्यायचं नाही, असा नियम करायचा. त्या पद्धतीने नियम ठरला आणि सुरुवात केली नियमाला. रोज जायचं, त्यांना काय म्हणायचं नाही, विषय करू द्यायचा नाही. फक्त नमस्कार राम राम, आपण नॉर्मल जसं करतो तसं हाय बाय, नाही का आत्ताच्या भाषेमध्ये हाय बाय, त्या पद्धतीने त्यांनी आपलं चालू केलं. नमस्कार राम राम सुरू केला. असं रोज नित्य नियम त्याचा चाललाय. बरेच दिवस हा नियम चालला. आणि एक दिवस नेमकं ते सकाळी गेले त्या ठिकाणी आणि कुंभारदादा नाही, आता काय म्हणता पण येईना. मग तेवढ्यात त्या ताई होत्या कुंभाराची पत्नी, त्यांना सहज विचारलं कुठे गेले? ते म्हणाले माती आणायला गेले. आता माती आणायला गेले म्हणल्यावर असं काही शेजारच्या कुणाच्या शेतात जाऊन माती आणता येते गो? दिल का कुणी काढून? हा, मग ते माती आणायला लांब गेले. मग लांब गेले, चौकडे इकडे इकडे हिंड बघितलं. त्यावेळेला काही मिस कॉल द्यायची सोय नव्हती ना, मेसेज पाठवायची अशी काही सोय नव्हती त्यावेळेला, नाही का, कुठे म्हणून विचारायला असं काही सोय नव्हती. मग चौकडे हिंडले, सगळीकडे हिंडले, पण कुंभारदादा काही दिसणार. 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजले. ऊन मी म्हणू नये, उन्हामध्ये सगळीकडे फिरतायत, अंगातून सगळ्या घामाच्या धारा आहेत. पण व्रत काय केलंय? गंध बघितल्याशिवाय पाणी सुद्धा प्यायचं नाही. अशा पद्धतीने चाललंय. तेवढ्यात नेमकं अचानक लांबवर एक मातीचा ढिगारा दिसला आणि बाजूला गाढव दिसलं. हा, खून पटली. खून पटली म्हणल्यावर पुढे जायला लागले. तिकडे कुंभार आपला खाली वाकून ती माती काढायच्या प्रयत्नामध्ये आहे आणि ती माती काढत वर टाकणार. अशा पद्धतीने मारायला गेलाय तो टिकाव मारतानाच नेमकं खण्ण असा आवाज आला. आवाज आल्याबरोबर इकडे मारला अजून, आणि नेमकं काय निघालं? हांडा निघाला. आता आपल्याला नोट जर पडलेली दिसली एखादी तर आपण काय करतो? पहिल्यांदा नोटेकडे परत बघत नाही, पहिल्यांदा इकडे बघतो, कोण बघतंय का माझ्याकडे, आणि मग हळूच, बरोबर ना? त्या पद्धतीने त्याचंही झालं.
जवळ कोण नाही मान्य आहे, तरी पण मला मन आहे ना भीती दाखवणार. मग त्यावेळेला पटकन तो खड्ड्यातनं असा वर ते उभा राहिला, थोडक्यात खाली वाकलेला उभा राहिला आणि त्याच वेळेला हात जवळ यायला लागलाय, जवळ यायला लागलाय. अंतर पूर्ण जवळ आलेला नाही आणि त्याच वेळेला जवळ आलाय. दोघांची नजरानजर झाली. नजरानजर झाल्याबरोबर त्याने लांबनच असा हात केला, दिसलं रे दिसलं. काय म्हणाला? दिसलं रे दिसलं, दिसलं रे दिसलं असं म्हणल्याबरोबर ह्याला लक्षात आलं. हा पटकन खड्ड्यातनं पुढे आला आणि हा आपला माघारी फिरलाय. हा आपला माघारी फिरलाय गंध बघून. त्यांनी गंध बघितला आणि माघारी फिरलाय. हा पाठीमागे पळत आहे. अहो थांबा, अहो थांबा, अहो असू दे, दिसलं दिसलं मला, असू दे असू दे, दिसलं दिसलं, असू दे असू दे, दिसलं असं म्हणायला लागला. हा पुढे चाललाय, हा मागे चाललाय. थांबा थांबा म्हणलं, इकडे या, इकडे या म्हणला. खड्ड्याच्या जवळ बोलवलं, खड्ड्याच्या जवळ बोलवलं आणि म्हणलं हे मिळालंय, निम्म तुमचं निम्म. त्याला काय दिसलं होतं? गंध. तो त्याला काय, ह्याला काय वाटलं? त्याला काय दिसलं होतं? चोराच्या मनात अन्न म्हणतात तसं, त्या पद्धतीचा भाग झाला. तर अर्थ समजून घ्या, त्यांनी त्याचा नियम चुकवला नाही, म्हणून नियमाचा नियम कधी चुकत नाही असं या माध्यमातून सांगणं आहे. जी नियम आहे, जो नियम पाळणार नाही तो फळाला अपात्र आहे. म्हणून सेवा, नाम, वाचन, तप, ध्यान हे व्रतस्थ संकल्पना असावं, म्हणजे नियम आपला चुकणार नाही. पुढे घेऊ. संकल्पाविना नोहे फळ, संकल्पाविना नोहे उद्धार, संकल्पाविना नोहे सद्गती, म्हणून संकल्पेविना करू नये भक्ती, संकल्पेविना नोहे उद्धार गती. संकल्पिनी भक्तीचा आम्हावरी पोहोचते, म्हणून भक्ती करण्याचा करावा संकल्प. असावे नेमस्त आगाध विश्वास ठेवून, तवची तयाची होत असे फलप्राप्ती. भक्ती विण नोहे फल, फलाविण नोहे प्राप्ती, प्राप्ती विण नोहे उद्धार गती. ऐसे असे ज्ञाने समजावून घेतल्या घरीत, मी तूपणाची करावी बोलवण. चित्त एकाग्र करून स्मरावे देवताच, मी पणाची विसरून जावे. जो विसरला आपण स्वतःची, तयाची तो होय परमेश्वर प्राप्ती खचित. योगियाने सर्वांशी विसरून असावे मद्रूप, संताने वर्तावे कैसे रीती ते बोलत असे. सर्व म्हणजेची मी म्हणजेची सर्व, ऐशी जयाची असेल भूमिका. तोची जाणावा संत, मोहमायेविषयी होऊ नये दुःख. तोची राखून देहासी, परमेश्वराची घेईल प्राप्ती करून. ऐसे मानव उद्धारा करता, असे गहन ज्ञान वर्तविले असे तुझ प्रती. याची ज्ञाने समजावून घेऊन, वर्तावे व वर्तवावे जनामाजी. तवची उद्धार होईल वंदोनी गुरुरायासी. दिलेले हे आगाध ज्ञान बहुत आम्हासी. याची शिरी बांधणी उद्धार होण्या जनाचे कारणे. खर्ची गाडो दिया आणि ज्ञान, अज्ञाने जाहली अज्ञान. माते समान घ्यावे पोटा माझी सामावून. तव कोणे एके समयी गुरु आणि शिष्य बैसले असते एकांत स्थली. विचार करते मनाशी, तव शिष्य बोलती गुरुप्रती. आम्हासी जे नसे ज्ञान, तेची द्यावे प्राप्त करून. ऐशी विनती करीत असे. मग सेवा, नाम, वाचन, तप, ध्यान हे व्रतस्थ संकल्पना असावं, नेमाने असावं. संकल्पाला महत्व सांगितलेलं आहे. संकल्पाशिवाय फळ नाही, संकल्पाशिवाय उद्धार नाही, म्हणून संकल्पाशिवाय सद्गती पण नाहीये. म्हणून संकल्पाविना भक्ती करू नये, संकल्पाविना उद्धारगती पण नाहीये. आणि संकल्पिली भक्तीच आम्हावरी पोहोचते. म्हणजे आपली संकल्पना, आपली संकल्प आपला काय असावा? फक्त भक्तीचा असावा. कशाचा? भक्तीचा. एकदा भक्ती करण्याचा संकल्प केला का नाही की पुन्हा काही विषयच नाही. मग तो संकल्प पूर्ण करणारे सुद्धा माऊली असतात. मात्र एक आपल्याला पुढं पाऊल टाकावं लागतं. एक पाऊल आपण पुढे जेवढ्या जोरात टाकतो तेवढंच माऊली सुद्धा तेवढ्याच उडीने आपल्याला ओढून घेतात. लवचिंबक, लवचिंबकाची अवस्था आहे, ओढून घेतात पूर्णपणे आपल्याला. पण आपण त्या अवस्थेपर्यंत गेलो पाहिजे. संकल्पच आपला तो पाहिजे. अवस्था म्हणजे काय? भक्ती करण्याचा संकल्प. भक्ती करण्याचा संकल्प जर केला तर मग काही काळजी करायचं कारण नाही. कारण सगळ्यात सोपा मार्ग आहे. कारण का? हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये हिमालयामध्ये जाऊन तपश्चर्या करून सुद्धा उपयोग नाहीये. कारण सगळीकडे नुसता हाच काळ आहे, सगळीकडे व्हायरस आहे. काय? व्हायरस आहे. त्यामुळं भक्ती हा सोपा मार्ग सांगितलेला आहे. अतिशय सोपा मार्ग भक्तीचा आहे बघा. म्हणून भक्ती करण्याचा करावा संकल्प. कारण भक्तच भगवंताला आवडतो. कोण आवडतं? भक्तच भगवंताला आवडतो, भगवंताला प्रिय.
समे प्रिया. असा हा भक्त, एकच अध्याय भगवद्गीतेतला मला वाटतं 12वा अध्याय का काहीतरी आहे, की असा भक्त मला आवडतो. अशा पद्धतीने सांगितले, भक्तच मला आवडतो समजून घ्या. म्हणून असावं नेमस्त, विश्वास ठेवून. नेमस्त पण असावं, अगाध विश्वास ठेवून असावं, तरच फळ प्राप्ती होती. कारण भक्तीशिवाय फळ नाही आणि फळाशिवाय प्राप्ती नाही, उद्धार गतीची खरी प्राप्ती नाही. म्हणून ज्ञानाने हे गणित समजून घ्यावं. मी तूपणाची बोळवण करावी, मी तूपणाची बोळवण करावी, जी तुम्हा आम्हाकडून सद्गुरू वर्षातून एकदा अट्टहासानी का विन करून घेतात. घेतात ना? कधी घेतात? दत्त जयंतीला, बरोबर ना? भिक्षा मागायला लावतात, माधुकरीच्या रूपाने भिक्षा मागायला लावतात, म्हणजे मी तूपणाची बोळवण करायला लावतात. अशाच ठिकाणी पाठवतात जिथं ओळख आहे, काय हरकत नाहीये. कारण मी तूपणाची बोळवण त्याच ठिकाणी होणार आहे. अनोळखी ठिकाणी गुरुदेव दत्त म्हणून माधुकरी मागणं वेगळं हो, कारण त्या ठिकाणी ओळखत नाही कोणी, तिथं मीपणा जागा नसतोय. पण ओळखीच्या ठिकाणीच मीपणा जागा असतोय, तोच घोळ करतो. तो घोळ होऊ नये, मी तूपणाची बोळवण व्हावी पूर्णपणे, आणि तो पूर्ण झाल्याशिवाय उपयोग होत नाही. आणि ही बोळवण होणं गरजेचं आहे. आपण सगळेजण काय करतो? आपण सगळेजण काय करतो? भक्ती करतोय, अण्णांना आपलंच म्हणतोय, आणि आपण सर्वस्व अर्पण केलं असं म्हणतोय आपण, बरं का? सर्वस्व अर्पण केलं असं आपण म्हणतोय, मी तूपणाची बोळवण केली असं पण म्हणतोय, पण केली का नाही हे विचारात घेणं गरजेचं आहे. त्यासाठी एक छोटासा आपण विषय घेऊ म्हणजे लक्षात येईल. एका महाराजांकडे एक त्यांचे भक्त गेले, आणि ते भक्त निष्ठावान होते, प्रश्न काय नव्हता. त्यांनी काय केलं, ते जाताना आपल्या मुलाच्या नावाने ठराविक प्रॉपर्टी केली, आणि बाकीचं जे काय होतं ते सगळं त्या महाराजांच्या, म्हणजे गुरु समजून त्यांना मानलेलं, त्यांच्या नावाने सगळी प्रॉपर्टी स्टॅम्प पेपरवर लिहून घेतली. आणि त्या महाराजांकडे गेले आणि म्हणाले, हे बघा महाराज, मी आता माझं जे काय होतं ते सगळं हे स्टॅम्प पेपरवर लिहून आणलंय. म्हणाले, काय म्हणाले? की माझं जे काय होतं ते स्टॅम्प पेपरवर मी लिहून आणले, आता हे तुमचं झालं. महाराज म्हणाले, तो पहिला स्टॅम्प पेपर फाडून टाक, कारण त्याची काही गरज नाहीये. म्हणाले, हे सगळं दिलंय तुम्हाला, माझी मरणाची वेळ सांभाळा. म्हणाले तो भक्त. काय म्हणाला तो शिष्य? माझी मरणाची वेळ सांभाळा. जा म्हणाले, काळजी करू नको. पण एक आहे म्हणाले, तू सर्वस्व अर्पण करणं गरजेचं आहे, त्या स्टॅम्प पेपरची काही गरज नाही. काही काळ गेला, वय झालेली अवस्था, मरणाची वेळ जवळ आल्यासारखंच झालं घटकाभर, आणि आतमध्ये दुःख व्हायला लागलं, त्रास व्हायला लागला, काही वेदना, काही आजार असेल, त्या वेदनेमध्ये उगाचच वाटायला लागलं. अरे आपण महाराजांना सगळं दिलं, पण महाराज आपली मरणाची वेळ सांभाळतील ना नक्की, असं मनात वाटायला लागलं. महाराजांकडे गेले आणि म्हणाले, अहो महाराज, मी सगळं दिलंय तुम्हाला, मी सगळं तुम्हाला दिलंय, माझी मरणाची वेळ नक्की सांभाळाल ना? म्हणाले. महाराज म्हणाले, सगळं दिलं तुम्ही मला, सर्व दिलं मला, सर्व दिलं, पण अजून स्व दिलेलं नाहीये. गणित लक्षात घ्या. सर्वस्व अर्पण करणं यामधलं थोडीशी फोड इथं आलेली. सर्व म्हणाले तुम्ही मला दिलं, म्हणजे थोडक्यात घर दिलं, दार दिलं, अमकं दिलं, तमकं दिलं, पण स्व अजून दिलेला नाही. त्यामुळं हा गोंधळ आहे. म्हणले, तुम्ही स्व जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुमची वेळ सांभाळण्याची माझी जबाबदारी नाहीये. त्या पद्धतीने तुम्ही आम्ही सर्वजण आपल्या ह्या गुरुमाऊलींना जोपर्यंत सर्व स्व अर्पण करत नाही तोपर्यंत आपली वेळ ते सांभाळणार नाही. आणि ही जाणीव आणि ही जागृती आपल्याला करण्यासाठी मी तूपणाची बोळवण आपण करून घेतली पाहिजे. कारण का, मीपणाला विसरून जावं म्हणलंय, मीपणाला विसरून जावं. जो विसरला आपण स्वतःशी, तोच परमेश्वर प्राप्ती करून घेऊ शकतो. म्हणून योग्याने कशा पद्धतीने राहावं हा पुढचा टप्पा आला. संतांनी कसं वर्तन करावं, की मी म्हणजेची सर्व, सर्व म्हणजेची मी, अशी ज्याची भूमिका आहे तो संत जाणावा. मोहमायेमध्ये लुप्त होऊ नये, आहाराला आकळू नये. आहारावर जो नियंत्रण ठेवतो तोच देहाला राखून परमेश्वराची प्राप्ती करून घेतो. म्हणून मानव उद्धाराकरता हे गहन ज्ञान आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेले. हे ज्ञान समजून घेऊन
त्याच पद्धतीने वर्तन करावं आणि आचारावं, म्हणजे जनामाजी आपला आचार सुद्धा त्या पद्धतीने असावा असं सद्गुरूंनी आपल्याला सांगितलंय. म्हणून वंदून गुरुरायाला आपण सर्वजण म्हणतोय की तुम्ही आगाध ज्ञान आम्हाला दिलं, बहुत सगळं दिलेलं, याला शिरी बांधून उद्धार होण्यासाठी जनाच्या कारणे देह आणि देह आम्ही खर्ची घालू, देह आणि ज्ञान. आता इथं म्हणलेलं आहे आपण गुरूंना, तुम्ही आम्हाला खूप ज्ञान दिलं, हे शिरी बांधून आम्ही घेऊन जातो आणि सगळ्यांचं कल्याण करतो. पण नुसतं शिरी बांधून उपयोग नाही. एका नाटकामध्ये मला वाटतं पु ल देशपांडे म्हणतात काय ते उदाहरणार्थ, एकदा घरी गेलो म्हणतात आणि घरी गेल्यावर आमची बायको दासबोध डोक्यावर घेऊन चालत होती. दासबोधाचा ग्रंथ डोक्यावर घेऊन चालत होती. आता गंमत आहे इथं म्हणा, मी हसलो, म्हणाले हे काय करतेस तू, हे डोक्यावर घेऊन? नाही, जरा वजन व्यवस्थित डोक्यावर असलं म्हणजे फिगर, म्हणजे आता हल्लीच्या भाषेत बोलतोय आपली जी फिगर आहे शरीर असती ती व्यवस्थित राहते बरं का. त्यांनी विचार केला, त्यावेळेला म्हणाले ह्याच दासबोधामध्ये जो डोक्यावर घेतलेला दासबोध आहे, या दासबोधामध्ये मूर्खांची एवढी लक्षणं समर्थांनी दिलीत, अजूनही लक्षणं बाकी आहेत असं वाटायला लागलंय. त्यामुळे नुसतं हे शिरी बांधून उपयोग नाही, हे समजून घेणं गरजेचं आहे आणि समजून घेऊन त्या पद्धतीने वागणं गरजेचं आहे. नुसतं आमच्या घरी ज्ञानबोध आहे, माझ्या जवळ म्हणजे रोगी एखादा आजारी आहे, तो म्हणतोय माझ्याजवळ सगळी औषधं आहेत बघा, पण तरी पण मी बरा होत, सगळी औषधं आणली जाऊ, या डॉक्टरनी दिली, त्या डॉक्टरनी दिली, त्या डॉक्टरनी दिली, सगळी औषधं आणून ठेवलीत, पण तरी पण मी बरा होत, या पद्धतीची आपली अवस्था आहे. ज्ञानबोध आपल्या जवळ आहे की, बरोबर ना, पण समजून घ्यायला तयार नाही, औषध प्यायलाच आम्ही तयार नाहीये. म्हणून शिरी बांधून नुसता उपयोग नाहीये, शिरी बांधून नुसता उद्धार होणार नाही, तर आपण समजून घेऊन त्या पद्धतीने वागलो तरच आपलं खरं कल्याण होणार आहे. म्हणून आपण सद्गुरूंना प्रार्थना करतोय, अज्ञानामुळे जे काय अज्ञान झालेलं आहे आमचं ते माते समान पोटामध्ये घ्यावं आणि आम्हाला समजून घ्यावं. अशा पद्धतीने गुरु आणि शिष्य एकांत स्थली बसलेले आहेत, एकमेकात विचार अजूनही चालू आहे, अजूनही विचार चालू आहे. त्यावेळेला शिष्य गुरूंना म्हणायला लागले की आम्हाला जे ज्ञान नाही आमच्यापाशी, हे ज्ञान आम्हाला तुम्ही प्राप्त करून द्यावं, अशी विनंती आपण पुन्हा एकदा केलेली. अजून परमेश्वराने मानवाचा जन्म दिला आपणाशी, मानवाचा जन्म दिलेला आपणाशी, तयेशी वर्तवावे कैशारीती, तेची सांगत असे शांत चित्ती ऐकावे. दर गुरुवारी दर पौर्णिमेसी जन येती क्षेत्र नारायणपुरासी, मागणे मागती दत्तप्रभूसी, आम्हा सुखशांती मिळो धनप्राप्ती, ऐशिया कारणेसी येती क्षेत्रासी, परी न कळे मानव देहाची गती, परिस्थिती व्याकुळ असती म्हणून कष्टाविना फल पाहिजे करते आसक्ती, ऐसी नोये भक्तीची रीती, समजावून घेतले पाहिजे जनमानसे. न करणाराशी नोहे प्राप्ती, म्हणून निष्ठा आणि भाव घेऊन करावी सेवेशी, ऐशी जो सेवा करील नित्य नेमासी, तो बिना फल न जाय परतून, परी दयाची निष्ठा भाव नसे अंतरी, मिळते म्हणून पळ सुटती, ऐशी अशी कदापि नोहे फलप्राप्ती. जयाच्या अंगी असे सेवेचा भाव, तयाशीच फल होय प्राप्त. नारायण कुरुक्षेत्र फलाचा असे महासागर, परी घेणारासीच करणारासीच होय प्राप्त. म्हणून सेवा करणे असे जरुरीत, जो करील तयासीच होईल प्राप्त. ऐशी आकारणे मनाचा ठेवून भाव आगाध, भक्ती करावी नियमाशी धरून, आचरणाशी वर्तवावे, अपेक्षा रहित करावी भक्ती, फलाची आशा मनी धरू नये. ऐशी करता भक्ती फल पावे निश्चिती, मानव जन्माची ठेवावी जाण, प्रपंच कुलधर्म करावा साचार, परी जाणावे मानव अवतारास, व्यर्थची चिंतो दुसऱ्याचे कारणे, आपणा स्वतःशी विसरतो, म्हणजेच प्रपंचाचे म्हणजेच विषय माये मोहे खेळून पडतो जाम. परमेश्वराने हा मानवाचा आघात असा जन्म दिलेला आहे. या मानव जन्माला समजून घेणं गरजेचं आहे, त्याची रीत कशी आहे, कशा पद्धतीने, त्याचं गुढ सांगत असताना आपला नारायणपूरचा विषय तिथे येतोय की दर गुरुवारी दर पौर्णिमेला सगळी लोक येतात नारायणपूरला, मागणं मागतात दत्तप्रभूंना आम्हाला सुख शांती आणि धनप्राप्ती व्हावी, या पद्धतीसाठी क्षेत्राला येतात सगळेजण. पण भक्ती मानव देहाची खरी गती कळत नाही, परिस्थितीने व्याकुळ झालेला असल्यामुळं कष्टाविना फळ मागतात आणि आसक्ती करतायत, पण ही खरी भक्तीची रीत नाहीये.
म्हणून समजून घेतलं पाहिजे सर्वांनी. आपल्या नारायणपूरची भक्ती कशी आहे? राजमार्गी भक्ती आहे. ही नीट केली तर प्राप्त होणार आहे. प्राप्त होणारे नीट केली तर, पण जो नीट करणार नाही त्याला प्राप्त होणार नाही. म्हणून निष्ठा आणि भाव ठेवून सेवा अखंडपणे करावी. जो सेवा निष्ठा आणि भाव ठेवून करील त्यामध्ये सुद्धा नित्य नेम करील तो बिना फल कधीही माघारी जाऊ शकत नाही. ज्याला निष्ठा आणि भाव नाही अंतरामध्ये, फक्त मिळतंय म्हणून धावत येत आहेत, फक्त मिळतंय म्हणून धावत येत आहेत, त्याला कधीही फलप्राप्ती होणार नाही. म्हणून बऱ्याचदा असं पण घडतं की येतोय तो पण त्याला काय होईना मिळेना. त्याचं कारण का? त्यांनी भक्ती समजून घेतली नाही, आपल्या इथलं मूळ मर्म समजून घेतलं नाही. आणि हेच मूळ मर्म आता सद्गुरू आपल्याला समजून सांगतायत. म्हणून मिळतंय म्हणून जाण्यात अर्थ नाही, समजून घेऊन जाण्यात अर्थ आहे. म्हणून सद्गुरू म्हणतायत जनाची समजून सांगणं गरजेचं आहे की हा सेवेचा जो ज्याच्या अंगी भाव होतो तयार, त्याला फळ प्राप्त नक्की होतंय. कारण नारायणपूर क्षेत्र हे फळाचा काय आहे? महासागर म्हणलेलं आहे, महासागर म्हणलेलं आहे. पण तो घेणाराला आणि करणारालाच प्राप्त होतो. म्हणून सेवा करणं जरूर आहे, सेवा करणं फार गरजेचं आहे. जो करणार आहे त्यालाच प्राप्त होणार आहे. अशा पद्धतीने मनाचा भाव आगाधा ठेवून भक्ती जर नियमाला धरून केली, आचरणाला वर्तवावं, अपेक्षा रहित भक्ती करावी. कशी भक्ती करावी? अपेक्षा रहित भक्ती करावी. फळाची आशा मनात धरू नये. अशा पद्धतीने भक्ती जर केली तर फळ निश्चित मिळणार आहे. आता ठीक आहे, सुरुवातीचा टप्पा आहे, पहिल्यांदा नारायणपूरला आलाय, काहीतरी पाहिजे म्हणून येतोय, मान्य आहे. हे पण सद्गुरूंना मान्य आहे. सुरुवात तर होती ना कमीत कमी. ठीक आहे, आमकं काय पाहिजे म्हणून आलेलं आहे, दिलं. तमकं काय पाहिजे म्हणून दिलं. फलानं काय पाहिजे तेही दिलं. बसताना काय पाहिजे तेही दिलं. पण थांबायला तयार. उदाहरण म्हणून सांगतो, सद्गुरूंनी सांगितलंय बघा की उदाहरणार्थ बालवाडीत मुलगा तुमचा बसवायचा आहे. तो बालवाडीत मुलगा बसवायचा, त्यावेळेला काय करावं लागतं? त्या मुलाला समजून सांगून काहीतरी खाऊ द्यावा लागतो. हे बाबा हे नाही आज शाळेत जायला, दुसऱ्या दिवशी काहीतरी दुसरं करावं लागतं. असं करत 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 सवय लावायला लागते. पण केव्हा? बालवाडीत आहे म्हणून सुरुवात आहे, काहीतरी द्यावं लागतं. पण आता 10वीला गेलेलं पोरग जर म्हणालं आईबापाच्या पुढं मला केक पाहिजे, मला बिस्किट पाहिजे, असं जर रडायला लागलं तर ती आईबाप काय करतील? माग सरकून, बरोबर ना, तडाखा देतील का नाही? समजून घ्या. त्या पद्धतीनं आत्ताच्या घडीला तुम्ही आम्ही सर्वजण जे आहोत ते आता 10वी 12वी ब्रिकॉन ग्रॅज्युएट सगळं डॉक्टरेट पर्यंत यायची वेळ आली आहे. तरी पण आता जर आम्ही मागायला लागलो तर त्यांनी मग काय करावं? बरोबर ना, समजून घ्या. म्हणून अपेक्षा करत राहायचंय. आणि एक विश्वास आहे बघा, विश्वास आहे. मी फक्त माझाच सांगत नाहीये, तर इथं बसलेले सर्वजण असतील, अनेक जण असतील की न मागता मिळालेलं आहे, न मागता मिळालेलं आहे. आणि हेच खरं सद्गुरुरायाचं, देवस्वरूप सद्गुरुरायाचं हेच खरं गुढ आहे. त्यांनी जे दिले ना, त्यांनी जर दिलं तर सरणार नाही. म्हणून म्हणलेलं आहे बघा, देवाने दिलेलं सरत नाही आणि माणसाने दिलेलं पुरत नाही. हे गुढ लक्षात यायला पाहिजे. त्यांनी दिलेलं कधीच सरणार नाही. देऊन ठेवलंय, सगळ्यांना दिलंय बरं का, कुणालाही त्यांनी कमी केलेलं नाही, सगळ्यांना दिलंय. फक्त आपण आता त्याला जाणणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. आपण आपली भक्ती सोडायची नाही. बाकीचं काम त्यांची जबाबदारी, बाकीची जबाबदारी कुणाची आहे? त्यांची. पण भक्ती करण्याची जबाबदारी मात्र आपली आहे, समजून घ्या. म्हणून फलाची आशा मनामध्ये कधी धरू नये. आणि अशा पद्धतीने भक्ती जर करत राहिलं तर फळ नक्की मिळणार आहे. म्हणून सांगितलेलं आहे, मानव जन्माची जाण ठेवावी म्हणलंय. प्रपंच कुळधर्म करत राहावं, आपला नियम मोडू नका. जो काय कुळधर्म कुळाचार असेल तो मोडू नका, सद्गुरू कधी सांगत नाही. कारण बऱ्याचदा या गोष्टींचा गोंधळ होतो आणि त्यामुळं घरामध्ये वादविवाद सुद्धा होत आहेत. लोकांच्या घरामध्ये वादविवाद सुद्धा होत आहेत आणि तेच मन तयार होतं नको ते, आणि त्या मनामुळे पुन्हा घरामध्ये दुःखाचं वातावरण तयार होतंय. म्हणून हे सांगावं असं वाटतं की जो काय आपला घरचा कुळधर्म आहे, कुळधर्मामध्ये सद्गुरूंना माना.
जो काय कुळधर्म करताय त्या ठिकाणी सद्गुरूंना माना, पण त्या घरात ज्या राहतोय आपण, ज्या कुळामध्ये जन्माला आलेलो आहे, ज्या प्रपंचातल्या माणसांबरोबर आई वडील बहीण भाऊ आपली बायको गणगोत या सर्वांबरोबर राहायचंय म्हणल्यावर त्या पद्धतीने राहणं पण गरजेचं आहे, पण त्यात अडकून पडू नका, करू नका असं सांगितलेलं नाही. कालच्याच दिवशी आपला विषय झालाय, सर्वासंगे वागावे, सर्वासंगे सुखी व्हावे, सर्वासंगे दुःखी व्हावे, तयाची सुख वाटावे म्हणून. त्याला सुख वाटावं म्हणून राहा ना, करा ना, काय बिघडतंय का? म्हणून लक्षात घ्या, कुलधर्म सुद्धा साचार करावा, पण आपल्या मानव अवताराला जाणून घ्यावं. व्यर्थ शिंतोय दुसऱ्याच्या कारणाने, म्हणजे त्या देहासाठी नुसता शिंतोय, आपल्या स्वतःला मूळ अवस्थेला विसरतोय. म्हणूनच आपण प्रपंचामध्ये विषय मोहमायेमध्ये खिळून जाम पडतोय, आणि हे कळणं आपल्या सर्वांना गरजेचं आहे. यासाठी पुढचं विश्लेषण खूप गूढ आणि महत्वाचं आहे बघा, समजून घेऊ आपण. ऐशी ऐशी सांगणे असे जाणं, आपण व्हावे सावधान, समजावून घ्यावे मानवदेहाच, मानवदेह परत परत न होय प्राप्त, याचे भान असू द्यावे. मानवदेह म्हणजे परीक्षेचा असे काल, जैसा बालक जाय शाळे माघारी, वर्ष एक झाल्यावरी होत असे परीक्षा, जाणे पडते एक वर्ष शालेयाचे, परीक्षेचा काळ असतो 7 दिनी, 7 दिना माघारी, पेपर लिहिणे असते ज्याचे तयासी, गुरुजन मायबाप न तया समयी बोलती, वर्षभरी गुरुजन मायबाप ज्ञान देती, परीक्षा समयी न बोलती, कारण ज्याचे त्याने लिहावयाचे असतात पेपर, सर्व ज्ञाने घडवला असतो परिपूर्ण, म्हणून इथं बोलणे नसते. तैशापरी 84 लक्ष योनी, म्हणजेच 1 वर्ष शाळेचा असे काल, याची या काळात थेंबे थेंबे पुण्याईचे असे ज्ञान, ऐसियाची ज्ञाने मानवाचा जन्म होत असे प्राप्त, मानवाचा जन्म होत असे प्राप्त, म्हणजे जी परीक्षेचे 7 दिवसा समान शाळे माघारी 7 दिनी द्यावी लागत असे परीक्षा, परीक्षे माझी ज्याचे त्याने लिहिणे असे खचित, बुद्धीचा करावा लागतो वापर, ज्ञान असावे लागते गहन, तवची पेपर लिहू शकतो, तयार झाली या परीक्षा, परीक्षेत झाली या पास, तरीच जातो वरच्या वर्गात, नाही तर बसावे लागते तयाची वर्गात. म्हणून मानव जन्म हा परीक्षा काळ असतो, सर्व ज्ञाने परिपूर्ण व युक्त, म्हणून परमेश्वराची भक्ती निर्हेतुक शांत चित्ते, विश्वास ठेवून आधार व्हावे करणे असे. मानव जन्माची आल्या, ज्ञाने समजावून घेऊन जाणल्या, भक्ती केली आधार बनते, तरी तो होईल उद्धार, यासीच बोलते वरचा वर्ग. आता हे पुढचं अजून गुढ आपल्याला या मानव जन्माचं सद्गुरू सांगायला लागलेत बघा, की आपण समजून याला घ्यावं या मानव देहाला, कारण हा मानव देह परत परत मिळणारा नाही, याचं भान असणं आपल्याला गरजेचं आहे. कारण मानव देह म्हणजे काय आहे? परीक्षेचा काळ आहे. काय सांगितलंय? परीक्षेचा काळ आहे. मग ह्याचं हे गुढ सांगताना बघा काय सांगितलंय, ज्या पद्धतीनं आपल्याला 1 वर्ष शाळेमध्ये जावं लागतं, 1 वर्ष शाळेमध्ये जावं लागतं, ते 1 वर्ष शाळेमध्ये गेल्यानंतर 7 दिवसाची परीक्षा असते. 1 वर्ष शाळेमध्ये जावं लागतं, 7 दिवसाची परीक्षा असते. ह्या 1 वर्ष शाळेच्या काळामध्ये आई वडील आहेत, शिक्षक आहेत, शेजारी पाजारी आहेत, सगळेजण आपल्याला ज्ञान देतात, सगळेजण आपल्याला शिकवतात, सगळेजण आपल्याला घडवण्यासाठी प्रयत्न करतात. पण ह्या 1 वर्ष शाळेचा काळ गेल्यानंतर 7 दिवसाची जी परीक्षा असते त्यावेळेला मात्र ह्यातलं कुणीही येत नाही, कुणीही सांगू शकत नाही, सांगायला येत नाही. कारण वर्षभर त्या आईबाप गुरुजनांनी सगळ्यांनी शिकवलेलं आहे आणि तेच त्या परीक्षेला आलेलं आहे. म्हणून पेपर कुणाला लिहायचे? ज्याचे त्यालाच लिहायचे. म्हणून कारण का वर्षभर त्याला घडवलेला असतोय, पूर्ण वर्षभर त्याला पूर्णपणे घडवलेला असतोय, म्हणूनच त्या परीक्षेच्या काळामध्ये बोलणं नसतंय. आता त्याच पद्धतीचं पुढचं गणित सांगतायत. मानवाचा जन्म म्हणजे परीक्षेचा काळ. आता मग शाळेचा काळ कोणता? परीक्षा काळ कळला की, पण शाळेचा काळ कोणता? ह्याचं गुढ सांगताना काय म्हणाले? 84 लक्ष योनी हा 1 वर्ष शाळेचा आहे. 84 लक्ष योनीमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला आपल्या मास्तरनी म्हणजे परमेश्वराने, मास्तरनी म्हणजे परमेश्वराने सर्व काही शिकवलं. कुत्र्याचा जन्म आला, कुत्र्याच्या जन्मामध्ये डोळे फुटले, पाय फुटले, चालायला लागला, पाहायला लागला. आई बाप कुणी नाही त्याला, आई बाप कुणी नाही. त्या जन्मामध्ये शिकवलं तू कुणाचा नाहीस, तुझं कुणी नाही, तरी तुला जगायचं आहे आनंदाने, हे त्या जन्मामध्ये शिकवलं.
मांजराच्या जन्मामध्ये शिकवलं चोरून खाल्ल्यावर काय होतं, मांजराच्या जन्मामध्ये शिकवलं. झाडाच्या जन्मामध्ये शिकवलं की सर्वांना आनंद द्यायचा आहे. पाण्याच्या थेंबामध्ये शिकवलं सर्वांना समाधान द्यायचंय. अशा पद्धतीने प्रत्येक जन्मामध्ये थेंबे थेंबे ज्ञान देत आपल्याला गेलेलं आहे, मिळालेलं आहे. हा 1 वर्ष शाळेचा पुण्याईचं ज्ञान मिळालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं हा 1 वर्ष शाळेचा 84 लक्ष योनीचा झाल्यानंतर मग मानवाचा जन्म म्हणजे 7 दिवसाची परीक्षा आहे. म्हणजे या परीक्षेमध्ये जर या 7 दिवसाच्या परीक्षेमध्ये 1 वर्ष शाळेमध्ये जाऊन 7 दिवसाची परीक्षा द्यावी लागते. त्या परीक्षेमध्ये ज्याचं त्यानं लिहिणं खचित गरजेचं आहे. बुद्धीचा त्यावेळी वापर करावा लागतो, बुद्धीचा वापर करावा लागतो. त्याला ज्ञान सुद्धा गहन असावं लागतं. त्यावेळेला तो पेपर लिहू शकतो. आणि त्या पेपर नीट लिहिल्यावर त्या परीक्षेत जर पास झाला तरच तो वरच्या वर्गात जातो, नाहीतर त्याला त्याच वर्गात बसावं लागतं. हे गुढ समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून सांगतायत मानव जन्म हा कुठला काळ आहे, परीक्षेचा काळ आहे. आता लक्षात येईल आपल्याला, आपण सारखं म्हणतो काय सांगायचं, परीक्षा सारखी चालू आहे. काही जण तर असं म्हणतात अहो अभ्यास करायला जरा वेळ तर द्यावा का नाही, परीक्षा सारखी चालू आहे. पण अण्णांनी तो खुलासा पूर्ण करून ठेवला आपल्या पुढं की अरे मानवाचा जन्मच पूर्ण परीक्षेचा काळ आहे. आणि हे गुढ समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून परमेश्वराची भक्ती निर्हेतुक शांत चित्ताने करून विश्वास ठेवून आगाध भावाने करणे गरजेचं आहे असं सांगितलंय. मानव जन्माला आल्यावर हे समजून घेणं गरजेचं आहे. भक्ती जर केली आगाध पंथाने तरीच वरचा वर्ग म्हणजे उद्धार होऊ शकतो. आणि हे गुढ सांगताना अण्णांनी एक दृष्टांत दिलेला आहे. तो दृष्टांत विचारात घेण्यासारखा आहे. आषाढी वारी आता कालच झाली आपली, नाही का, गेल्या 15 दिवसापूर्वी आपली आषाढी वारी झाली. ती आषाढी वारी जी झाली त्यावेळेची गंमत आहे. सद्गुरूंनी सांगितलेला दृष्टांत आहे की आषाढी वारीच्या वेळेला एक भक्त दर्शनाला गेलेला आहे. त्या आषाढी वारीच्या वेळेला लाईन कुठून लागती, दर्शनाची बारी गोपाळपुरा, बरोबर ना. गोपाळपुरापासून तो चालू आहे त्याचं 3 दिवस दर्शनाला लागायची पद्धत. 3 दिवस, किती दिवस, 3 दिवस तो दर्शनाला तिथून त्या गोपाळपुरापासून चालत 3 दिवस आलेला आहे. चालत 3 दिवस त्या ठिकाणी येऊन पोचलेला आहे दर्शन बारीतून. आणि त्या पांडुरंगाच्या मंदिरापर्यंत येऊन पोचलाय, गाभाऱ्याच्या जवळ येऊन पोचलाय. आता आज जाणार, तोपर्यंत नैवेद्य दाखवायची किंवा काही गोष्टीची वेळ आली म्हणून तिथल्या सैनिकांनी, तिथले जे रखवालदार, तिथली जी मिलिटरीची लोक त्यांनी थांबवलं. थांब म्हणले जरा. त्याला थांबवल्यावर काय झालं, राग आला. एवढं 3 दिवस वैतागून तापून आलोय, आता तुम्ही मला सोडत नाही म्हणजे काय. तो वाटेल तसं बोलायला लागला आणि त्या रागाच्या भरामध्ये त्यांनी हात उचलला. कुणावर, त्या सैनिकांवर, तिथल्या रक्षकांवर. आणि त्यावेळेला अशी अवस्था झाल्यावर त्यांनी काय केलं असेल, उचलून बाहेर काढलं. आणि कुठं जायला सांगितलं, परत गोपाळपुरा. परत कुठं जायला सांगितलं, गोपाळपुरा. हा दृष्टांत सद्गुरूंनी किती योग्य पद्धतीने मांडला बघा. त्याच पद्धतीने सद्गुरू म्हणतायत की 84 लक्ष योनी फिरून हा मानवाचा जन्म म्हणजे आता त्या भगवंताच्या दारापर्यंत तुम्ही येऊन पोचलेला आहात. आणि त्यावेळेला आता दर्शनाची वेळ अगदी काही क्षणापुरती राहिलेली आहे शिल्लक. काही क्षणामध्ये दर्शन होऊ शकतं. पण याच मानवाच्या जन्मामध्ये आल्यानंतर या परमेश्वराचं दर्शन होण्याची वेळ जवळ आली, त्याच वेळेला मस्तीला येतोय म्हणाले. त्याच वेळेला मस्तीला येतोय आणि कसाही वागतोय. त्यामुळं मग त्याला तिथला रखवालदार जो असतो तो कुठं पाठवतो, परत गोपाळपुरा. म्हणजे पुन्हा कुठं, 84 लक्ष योनी. हा जो फेरा आहे, हा फेरा पुन्हा पुन्हा चालू राहू नये म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे. यालाच वरचा वर्ग असं म्हणायचं. विषय माया मोहे गुंतून नाही केले भक्तीच 84 लक्ष योनीत परत फिरावे लागे माघारी. म्हणजे त्याच वर्गात पुन्हा वर्ष काढावे लागे. ऐसे असे हे ज्ञानाचे गणित, ज्ञाने समजावून घेतल्यास तरीच उद्धार करण्या येत असे. म्हणून विनंती असे मानवजनाचं, समजावून घ्यावे या गणिताचं, तरीच उद्धार होईल आपल्या देहाचा, होईल सार्थक मानव जन्माचे. न समजल्या गणित
खचित नाश आहे जाणावा मानव देहाचे परिपूर्ण म्हणून कुणी शिकवणे नसे दुर्लिक ज्याचे त्याने ज्ञानाची प्राप्त करून बजावे देवाचे तरीच होईल कल्याण ऐसे अगाध ज्ञान जाणून घ्यावे समजून तेनेच मानव जन्माची आल्याचे होईल सार्थक ऐसे असे हे मानव जन्माचे गणित यासी जो होईल समजावून तेनेच होईल उद्धार मानव जन्माचा मानव जन्म असे महान याची जन्मी होते सर्व ज्ञानाची जाण नाही तर असे ते अज्ञान ऐसा हा स्वयंपूर्ण मानव देह याचे असावे अंतकरणी भान म्हणून जाणते होऊन जाणावे तयास आली हा मानव जन्मास नाही ठेवली कुठल्या गोष्टीच उणीव मानव जन्मात असता आपणाचे असते ज्ञान बुद्धी हात पाय कान डोळे वाचा ऐसा परिपूर्ण असतो देह शिवाय मायबाप गणगोत इष्टमित्र पत्नी संतान हे सर्व असते मानव जन्मात धन संपत्ती ऐश्वर्य घरदार वाडे इमले गाडी वाहन ऐसा असतो मानव परिपूर्ण तरीही देवासमोर जाऊन टाहो फोडून मागणे मागतचे असे मजसी नाही काय आम्हाशी सांगावा उपाय मजसी भेटवे परमेश्वर मनुष्य जन्मा येऊन नाही काही उपयोगा सर्वची अपूर्ण असे ऐसे टाहो फोडून मागणे मागतची असे अशा पद्धतीने 84 लक्ष योनीमध्ये परत फिरावं लागतं माघारी म्हणजे त्याच वर्गात पुन्हा वर्ष काढावं लागतं असं हे खरं ज्ञानाचं गणित सद्गुरूंनी आपल्या पुढे मांडलंय हे ज्ञानाने जर समजून घेतलं तरच उद्धार करायला मोकळा मार्ग सापडेल मानव जनाला ही विनंती आहे म्हणताय की समजावून घ्यावं या गणिताला तरच उद्धार करून घेता येईल आणि मानव जन्माचं सार्थक होईल हे जर नाही समजलं तर नाश असं जाणावं मानव देह हा परिपूर्ण आहे याला कोणी शिकवणं गरजेचंच नाहीये त्याला सर्वज्ञ करूनच पाठवलेलं आहे जो ज्या या ज्ञानाला प्राप्त करून देवाला भजल त्याचं कल्याण नक्की होणार आहे म्हणून जाणून समजून घ्यावं तर सार्थक होईल असं हे मानव जन्माचं गणित जो समजून घेईल त्याचा उद्धार होईल बघा समजून घ्या मानव जन्म महान आहे या जन्मामध्ये सर्व ज्ञानाची जाण होती आणि उद्धार करून घेता येते असं हे अगाध ज्ञान जाणल्यासच खरं कळल असं नाही तर सगळं काय अज्ञान आहे असा हा स्वयंपूर्ण मानव देह याची अंतकरणी भान पाहिजे जाणतो होऊन याला जाणावं असं म्हणलंय आली या मानव जन्मामध्ये आपल्याला कोणत्याही गोष्टीची उणीव ठेवलेली नाहीये या मानव जन्मामध्ये ज्ञान आहे बुद्धी आहे हात पाय कान डोळे वाचा असा परिपूर्ण असा देह आपला पाठवलेला आहे आणि याच पद्धतीने त्याच्याबरोबर जोडीला काय दिलेलं आहे मायबाप गणगोत इष्टमित्र पत्नी संतान सर्व दिलेलं आहे धनसंपत्ती ऐश्वर्य पण दिलेलं आहे घरदार वाडे इंगले गाडी वाहन असा सगळ्या बाजूनी मानव परिपूर्ण केलेला आहे केला ना परिपूर्ण तरीही देवासमोर जाऊन टाहो फोडून मागणे मागतोय सारखा मागणं मागतोय मला काय नाहीये अण्णा नेहमी म्हणतात प्रवचनात मला नाही येणारा माणूस सारखं काय म्हणतोय मला नाही मग म्हणतात बरं राहत असताच तू काय गुढ आहे बघा विचार करायला लावणारा गुढ आहे ना म्हणतात बघा जुनी पद्धत आहे की घरामध्ये जुनी माणसं एखादी वस्तू जर संपली तर नाही असं म्हणू नका संपली असं म्हणू नका आणायची असं म्हणा हे गुढ समजून सांगतात बघा लक्षात घ्या नाही असं घरामध्ये कधी म्हणू नये कारण आपण बोललेलं वातावरणात पसरतं नाही का आता हे सगळं सद्गुरू सांगून दमलेत म्हणजे अखंडपणे चालू आहे सांगणं पण आता कशी गंमत आहे की आत्ताच्या हल्लीच्या काळामध्ये भाषेमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी म्हणलं की खरं वाटतं बरं का हल्लीच्या काळामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी मग अण्णा काय सांगतात होणारच म्हणजे काय झालं की पॉझिटिव्ह एनर्जीच आहे फक्त त्याला कसं आहे माहिती का गंमत आहे आपल्या घरामध्ये मोरी म्हणलं की कसं तरी वाटतं बाथरूम म्हणलं की जरा भारी वाटतं आमच्या घरी मोरी आहे काहीतरी वाटतं सांगायला पण आमच्या घरी बाथरूम आहे हे सांगायला जरा मोठेपणा वाटतं अर्थ समजून घेऊ की सकारात्मक ऊर्जा जी अण्णा पदोपदी इथं निर्माण करतात तुम्हा आम्हामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतात एक घडलेलं उदाहरण म्हणून सांगतो घडलेलं पंचांग पाहण्यासाठी माझ्याकडे एक जण आले काय तमिळनाडूचे
म्हणजे तामिळनाडूतले आमच्या तिथं राहणारे काय तिकडे उद्योगाला असणारे ते आले आणि माझ्या पुढे बसले आणि म्हणाले काय करू काका, मला धंदा नाही, मला धंदा नाही. आता बघितलं त्यांच्याकडे जवळजवळ 5-25 वेळा माझ्या पुढे म्हणले मला धंदा नाही, मला धंदा नाही. काय आता अशा वेळेला त्या माणसाकडे बघत राहिलो मी. सद्गुरूंच्या कृपेने जे काय ज्ञान आहे त्या अवस्थेमध्ये गेलो आणि त्यावेळेला पंचांगात आता ह्या माणसाचं काय बघू डोंबल, त्याचे ग्रमण बघून काय सांगू. त्यावेळेला फक्त अण्णांचं स्मरण केलं, त्याच्याकडे शांतपणे बघितलं आणि त्याला म्हणलं की मी तुला एक मंत्र देतो, त्या मंत्राचा जप तू रोज सकाळी 108 वेळा करायचा आणि जो तुला समोर भेटेल त्या माणसासमोर तो मंत्र म्हणायचा. द्या म्हणाला वाटेल ते मी करायला तयार आहे, तुम्ही म्हणाल तेवढा खर्च करतो. थांब म्हणलं, गडबड करू नको, पैसे खर्चायची गरज नाहीये. मी त्याला एक कागद घेतला माझा आणि त्या कागदावर लिहून दिला मंत्र. तो मंत्र लिहून दिला, तो कागद त्याच्यापाशी दिला, तो कागद त्यांनी घेतला, पुढे घेतला, तो मंत्र वाचला त्याने. तो मंत्र वाचल्यावर हसला तो. तुम्ही पण हसाल कदाचित. तो मंत्र होता मला भरपूर धंदा आहे. काय मंत्र दिला मी? मला भरपूर धंदा आहे. तो म्हणला काका एक मंत्र वेळ, मला वाटलं काहीतरी देवाचं द्याल म्हणून. अरे म्हणलं बाबा तो धंदा म्हणजेच तुझा देव आहे. अण्णा सांगतात आपल्याला तुझा तो व्यवसाय जो आहे तो देव म्हणून मनापासून कर. त्या पद्धतीने मी त्याला सांगितलं हा धंदा म्हणजेच तुझा देव आहे. आता तू इथं बसल्यावर 25 वेळा म्हण माझ्यासमोर. त्याच्याकडनं म्हणून घेतला. त्यानंतर तुला आई भेटली म्हण, बाप भेटला म्हण, भाऊ भेटला म्हण, मित्र भेटला म्हण, काय काळजी करू नको, इन्कम टॅक्सची धार पडत नाही म्हणलं. मन मला भरपूर धंदा आहे, मला भरपूर धंदा आहे, मला भरपूर धंदा आहे, मला भरपूर धंदा आहे. साधारण एप्रिल महिन्यात तो माझ्याकडे आला होता, मार्च एप्रिल महिन्यात अंदाजे. त्यानंतर आषाढी वारी, आषाढ महिना, आषाढी वारी, त्या आषाढी वारी झाल्यावर माझ्याकडे आला. गंमत बघा, तो दरवर्षी आषाढी वारीला जाणारा त्याला तिथं आला, पाया पडला, म्हणला मला भरपूर धंदा आहे. काय म्हणला? मला भरपूर धंदा आहे. म्हणलं मंत्र अजून चालू दिसतोय. अहो नाही म्हणलं, खरंच मला भरपूर धंदा आहे. काय म्हणलं? नुसतं मंत्र म्हणत नाही मी, मला खरंच भरपूर धंदा आहे. तुम्ही सांगितल्यापासून नियम पाळला म्हणाला बरं का. आता मी दरवेळी पायी वारी करतो, मी विमानाने आलोय म्हणला देवाला. अर्थ समजून घ्या, फक्त जाताना राहवलं नाही म्हणून तुमच्याकडे आलोय. ही सद्गुरू माऊलींची कृपा आहे. मी माझ्या मनाने त्याला सांगितलं नव्हतं, अण्णांचं स्मरण करून मी त्याला सांगितलं. पण आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी म्हणल्याशिवाय कळलं ना काय करायचं. ही सकारात्मक ऊर्जा आहे. होणारच, घडणारच हा निश्चय सद्गुरू लावायला लावतात. समजून घेऊ. मग हे सगळं आपल्याला दिलंय, पण आपण देवासमोर जाऊन मला नाही, मला नाही, मला नाही, मला नाही, मला नाही. मग तो परमात्मा, तो वास्तुपुरुष, ती सद्गुरू माऊली आशीर्वाद रूपाने एकच म्हणती तथास्तु. काय म्हणतात? तसंच राहा. काय म्हणतात? तसंच राहा. मग आता आपण काय म्हणणार अण्णांना? आमच्यापाशी भरपूर आहे, तुमच्या कृपेने आमच्यापाशी भरपूर आहे. फक्त पुढे पण लावायचं नाही बरं का. कारण सहजपणे म्हणतात बघा आले लोक अण्णांपाशी, अण्णा खरं तुमची कृपा आहे, भरपूर आहे, पण एक एवढे काम. तो पण आला की घोटाळा आला. कारण 100% तो 99% आला. कुठं आला? 99 आला. येऊन चालणार नाही. म्हणून आपण समजून घेऊ की आपण सकारात्मक म्हणजे योग्य पद्धतीने मांडलं पाहिजे. म्हणून आम्हाशी सांगावा उपाय, मला परमेश्वर भेटवा, मनुष्य जन्माला येऊन काही उपयोग नाही. असं सगळं मागणं मागतच बसतोय देवापाशी. आता पुढचं गुढ सांगताना किती खोल सांगितलंय. आपल्या सगळ्यांना बहुतेक मुस्कारातच हाणली पुढे. बघू आपण पुढं. याच्या उलट गावा माझी असते श्वान, जन्म आल्यावरती चालू लागल्या पुढती. नसती तयाची मायबाप, नसती सगळे सोयरे इष्टमित्र, नसती पत्नी पुत्र, नसते घरदार, नसती वाडे ऐश्वर, धान्य साठवण्या नसते घर, कोणी टाकल्या घात तेवढेच खाते अन्न, दुसऱ्या वेळेचे साठवण्या नसते ठिकाण. ऐसा श्वानाचा जन्म असतो लवलाही, परी ते देवाची मागत नाही काही. आल्या जन्माची मरेपर्यंत राहते जीवेची, ऐशी आल्या जन्माची विना तक्रारे जन्मल्यापासून मरण्याचे वेळेपर्यंत जीवित राहते. ऐसा हा अपूर्ण देह असता तक्रार नाही करत देवापाशी, मग पाहावे शोधून मानव जन्मासी. एवढे मोठे देवनी ज्ञान धनसंपत्ती, तरी टाहू पडून उरडती नाही नाही म्हणून.
मग परमेश्वरे एवढे मोठे देऊनी मानव देहाचे धन काय चीज केलो नये तो केले असे का वाटू नये परमेश्वरास ऐसा मानव देह पाहिल्यास असे अतिगहन म्हणून याची राखावी जाण व्हावी जागे मनाच्या अंतकरणापासून परिपूर्ण अशा आलिया मानव देहाची आलिया जन्माची परमेश्वरी केले असे आपले कर्तृत्व दिले असे तुझे तुझसी परिपूर्ण तरीही आपण अज्ञानी नोहे जागे आपण आलो जन्मासी कोण्या कारणे याचे भान ठेविल्या अंतकरणी तरी तो येईल जागेपण मानव देहाचे कुठल्याही जन्मात नाही यायचे परमेश्वरी केली कृपा आपणावरी तयाचे भान ठेवून बजावे परमेश्वराचे ठेविल्या जाण निर्हेतुक करावे भक्तीस जनावरी करावा परोपकार समजून घेऊ ताव फोडतोय देवापाशी मागणं मागतच राहतोय मग याबद्दल उदाहरण देताना आता पुढचं उदाहरण दिले सद्गुरूंनी की याच्या उलट गावामध्ये श्वान असते कुत्रा असते जन्म आल्यावर चालू लागल्यानंतर त्याला मायबाप नाहीत सगळे सोयरे नाहीत इष्टमित्र नाहीत पत्नी पुत्र नाहीत घरदार नाही वाडे नाही ऐश्वर्य नाही धान्य साठवायला घर नाही कोणी जर घास टाकला तर तेवढंच खायचंय संध्याकाळचं ठेवायला सुद्धा जागा नाही अशी सगळी अवस्था असताना सुद्धा तो श्वानाचा जो जन्म असतो तो लवलाई आहे पण तो देवापाशी काही मागत नाही आलेल्या जन्माला तो मरेपर्यंत आनंद मानूनच राहतो मग अशा आलेल्या जन्माला विना तक्रारे जन्मल्यापासून मरेपर्यंत तो आनंद मानतो मग असा अपूर्ण देह म्हणलाय तो पूर्ण देह आहे का कारण मानवाचा देह हा पूर्ण देह आहे तो देह अपूर्ण आहे कारण वाचा नाहीये बरोबर ना योग्य पद्धतीने वाचा ज्ञान मग अपूर्ण देह तक्रार तो देवापाशी काही करत नाही मग म्हणतात मानव जन्माला बघावं एवढं मोठं धनसंपत्ती ऐश्वर्य सगळं दिलेलं आहे तरी टाऊ फोडून ओरडतच काय बसलाय मला नाही मला नाही मला नाही मला नाही ही अवस्था झाली मग एवढं मोठं परमेश्वराने मानव देहाचं धन दिलंय मग त्या परमेश्वराला असं का वाटू नये की काय चीज केलं मग यांनी जन्माला घालून यांनी काय चीज केलं असं का वाटू नये म्हणले परमेश्वराला असा हा मानव देह जर नीट समजून पाहिला तर अति गहन आहे याची जाण व्हावी मनाच्या अंतकरणापासून आणि परिपूर्ण अशा मानव देहाला आल्यानंतर या जन्माला परमेश्वराने जे आपलं कर्तृत्व दिलेलं आहे तुझं तुला सर्व दिलेलं आहे पण अज्ञानामुळे आपल्याला काही जागच नाही आपण आणि या जाणीवेला आपण समजून घेईना मानव देहाला जाणावं पूर्ण या जन्माला कुणाच कशासाठी आलोय कुठल्या कारणासाठी आलोय याचं भान जर आपण अंतःकरणामध्ये ठेवलं तरच जागेपण येईल ह्या खऱ्या मानव देहाचं कुठल्याही गोष्टीची या जन्मामध्ये उणीव ठेवलेली नाही एवढी मोठी कृपा त्या परमेश्वराने आपल्यावर केली याची भान आपल्याला असलं पाहिजे म्हणून निर्हेतुक भक्तीला करत राहावं याची भान आणि जाण ठेवून निर्हेतुक भक्ती करावी आणि जनावर परोपकार करावा घ्यावे समजून परदुःखाशी करावे ते परोपकार रंजित दुःखित बुडत्याशी ऐसे असे कर्तव्य मानव देहाशी आलियावरी ऐसे हे सर्व मानव कर्तव्याशी घेईल जाणून तरीच तो मानव देहाशी आल्याचे करील सार्थक हे नाही समजले आपल्यापासून श्वान का म्हणून हे श्रेष्ठ आत्ता पूर्ण कदापि नो हे तक्रार मानव देहाशी असता ज्ञान तरी रडत असे परिस्थितीची मिसे म्हणून सर्व जीवजंतू माझी सर्वश्रेष्ठ असे मानव देह याचे ज्ञान समजावून घेऊन मानव देहाची व्हावी ओळख हेचे असे गुढ ज्ञान मानव जन्माचे मानव देहात जी करता येते साध्य साध्य साधून भेटता येते परमेश्वराचं सार्थक होते देहाचे असा हा मानव देह असे योनीशी उद्धारिता चुकवता येते असे जन्ममरणाचा फेरा म्हणून आळस निद्रा मोहमाया मिसे कर्तव्यहीनता येणे कारणे घालवू नये वाया देहाशी ऐसा परमपावन मानव देह याची देहातून होता येते परमेश्वराचं विलीन ऐसा परोपकारी मानव देह म्हणून याचे असावे जाणीवपूर्वक भान ऐसे जाणावे मानव देहाशी समजावून घ्यावे तयाशी ऐसे नाही सांगितले सोडून द्यावे सर्व व्यवहाराशी परंतु जागृत असावे समयाशी हेचे असे ज्ञान मानव असे गुंतला मोहमाया विषयाशी अज्ञाने तयाशी सोडित नसे जो गुंतला विषय मायेमध्ये तोची बोलत असे सुचत नसे काय करावे याशीच म्हणावे अज्ञान म्हणून जागृती असे समयाशी व्हावे सावधान परी सावधान असता समयास विषय माया मोहाची महाबलाढ्य राक्षस याचे कक्षेतून कोणी न सुटेची परदुःखाला समजून घ्यावं परोपकार करत राहावा
रंजलेला आहे, दुःखीत आहे, बुडता आहे, त्याला आपलं कर्तव्य मानून त्याच्यातून सावरावं. आणि असं जे मानवाचं जे कर्तव्य त्याला जाणून समजून जो घेतो तो मानव देहाला आल्याचं सार्थक करून घेतो. हे जर नाही समजलं तर मग आपल्यापेक्षा श्वान का म्हणू नये श्रेष्ठ, म्हणजे कुत्र्याला श्रेष्ठ का म्हणू नये? कारण अपूर्ण असून सुद्धा कधी तक्रार करत नाही. मग मानव देहाला ज्ञान आहे तरी सुद्धा रडत राहिलेल्या आहे परिस्थिती पुढं. आणि या पद्धतीने सर्व जीवजंतूमध्ये सर्वश्रेष्ठ हा मानवदेह आहे याचं ज्ञान समजून घेतलं पाहिजे. मानवदेहाची ओळख झाली पाहिजे आणि हे गुढ ज्ञान मानव जन्माचं समजून आलं पाहिजे. मानवदेहातच सर्व साध्य करता येते आणि साध्य साधून परमेश्वरला भेटता येते. असा हा खरा सार्थकी लावावा देह, असा हा मानवदेह सर्व योनीशी उद्धारत आहे. म्हणजे 84 लक्ष योनीचा फेरा चुकवता येतोय जन्ममरणाचा. आळस, निद्रा आणि मोहमायामुळं, कर्तव्यहीनता यामुळे आपला देह वाया घालवू नये असा हा परमपावन मानवदेह आपल्याला मिळालेला आहे. याच देहातून परमेश्वरामध्ये विलीन होता येते. हा परोपकारी मानवदेह याची जाणीव आपल्याला असावी. मानवदेह समजून घ्यावा. असं काही सांगितलं नाहीये की सर्व व्यवहाराला सोडून द्या म्हणून, पण जागृती असावी. समयाला जागृत असावं. कधी काय करावं याची जाणीव पाहिजे. जागा असावं म्हणले आणि हेच खरं ज्ञान आहे. काही सोडायची गरज नाहीये. सोडून देऊन चालत नाही, कारण सोडून दिलं तरी सुटत नाही. म्हणून त्यामध्ये राहावं पण अडकून पडू नये. आणि हे गणित आपल्याला सगळ्यांना समजणं गरजेचं आहे की मानव गुंतलाय मोहमाया विषयामध्ये. अज्ञानामुळे त्याला सुचत नाहीये काय करावं. जो विषय मायेमध्ये गुंतलाय तोच म्हणतोय सुचत नाहीये काय करावं. आणि यालाच अज्ञानी असं म्हणलेलं आहे. जागृती व्हावी, समयाला सावधान व्हावं. प्रपंच करूनही परमार्थ साध्य करता येतो, पण सावधान जर समयाला असलं तर. विषय माया आणि मोह हे महाबलाढ्य राक्षस आहेत. याच्या कक्षेतून कोणी सुद्धा सुटणं सोपं नाहीये. याच्या जो होईल स्वाधीन तयाची मानवदेहाची होईल होत असे नाश. याच्यावरील समय समजावून घेऊन जो करेल मात तयाशीच मानवदेहाचे साधता येते कल्याण. म्हणजे की याचा अर्थ असे ऐसा सर्व भोग भोगोनी असे दुजा हे आमचे नाहीत कोण, मीही तयांचा नसे कोण. असा ज्ञाने विचार करून वर्तेल मीही तयांचा नसे कोण. ऐसे झाले ज्ञान ऐशी अशी मिळेल मुक्ती. म्हणून सांगितले प्रपंच करूनही साधता येतो परमार्थ. अशा रीती असता जागे मानवदेहाची होते जाणीव. ऐसा मानवदेह लावावा सार्थकी तेनेच मानवदेहाचे होत असे कल्याण. विषय माया मोह हे असती बलाढ्य राक्षस. तयाशी लढून जो जिंकेल तोच होतो परमेश्वराशी तद्रूप. परी विषय माया मोह यांचा जो होय गुलाम तो मानवाची राहून करीत असे मानवदेहाचा नाश. म्हणून मानवदेहाशी आल्या व्हावे जागृत. पूर्वकाली राजे सार्वभौम राजे बालपणी घेती ज्ञान. वयात आल्यावरी भोगती राज उपभोग. करोनी जाणतेपणी राज्य संतानाची घेती राज्य. पुत्राशी बैसवल्या राजगादी. आपण दोघे मिळून वल्कलेने सुनी जाती वनांतरी. मानवदेहाचे करण्यासार्थक येण्याची होत असे प्रपंच करोनी परमार्थ. ऐशा रीती वर्तल्या होय समयाची जागृती. ऐसा मानवदेह जाणून घेऊनी तया समयाशी होणी जागृत. मानवदेहाशी पहावे निर्गुण. उद्धार करण्याचे मानवदेहातून चुकवण्याचे जन्ममरण फेरे. ऐशाशी बोलते प्राप्त करून घेणे मुक्ती. मानवदेहाला येऊन समजून घेणं गरजेचं आहे. याचा अर्थ नीट समजून घेता आला पाहिजे की सर्व भोग भोगुनी असे दुजा. हे माझे कुणी नाहीत आणि मीही त्यांचा कुणी नाही. हे ज्ञानाने जो विचार करून वर्तेल हे माझे कुणी नाहीत मीही त्यांचा कुणी नाही असं जो ज्ञानाने समजून घेईल त्यालाच मुक्ती मिळेल. नाहीतर आता या ठिकाणी विषय होतोय की घरामध्ये जे जे कुणी आपल्या प्रपंचामध्ये आहेत ते कुणी नाहीत. सद्गुरूंनी या माध्यमातून सांगितलंय तुझे ते कुणी नाहीत आणि तूही त्यांचा कुणी नाही. म्हणून इथून घरी गेल्यावर लगेच तशी काय सुरुवात करायची गरज नाही. ते इथून घरी गेल्यावर सुरुवात लगेच आई बापाला लगेच म्हणायचं, सगळ्याला म्हणायचं माझा तुमचा काय संबंध नाही, मी तुमचं कुणी नाही, तुम्ही माझं कोण नाही असं म्हणून उपयोग नाही. हे ज्ञानाने समजून घेतलं पाहिजे. कसं समजून घेतलं पाहिजे? ज्ञानाने. कारण हे आतमध्ये जेव्हा जागृती होईल त्या पद्धतीने ज्या वेळेला आपण प्रपंचामध्ये असू त्या तरच
आपले आसू थांबतील, मुक्ती मिळेल आपल्याला. म्हणून सांगितलंय की प्रपंच करून परमार्थ साध्य करता येतो. अशा पद्धतीने जागं व्हावं आणि मानवदेहाची जाणीव करून घ्यावी आणि मानवदेहा सार्थकी लावावा. मानवदेहाचं कल्याण करून घ्यावं. विषय माया मोह बलाढ्य राक्षसेस, त्याला लढून जो जिंकेल तोच परमेश्वराला तद्रूप होऊन जातो. पण विषय माया आणि मोह यांचा जो गुलाम होतो तो मानवाची राहून मानव देहाचा नाश करून घेतो. प्रपंच करून परमार्थ साध्य करता येतो याच्याबद्दलच खरी अवस्था सांगितलेली आहे की पूर्वकाळी जे राजे होते सार्वभौम जरी झाले तरी पण बालपणी ज्ञान घेऊन मुलगा ज्या वेळेला वयामध्ये येतो त्यावेळेला त्याला राजगादीवर बसवतात. जाणतेपणी त्याचं लग्न करून देऊन राजगादीवर बसवतात आणि त्याला राजगादीवर बसवल्यावरती हे दोघे नवरा बायको वल्कल नेसून वनांतरी जात होते. अशी पूर्वीच्या काळची पद्धत होती. आता आपण म्हणू सहजपणे, कारण आपण वाट लगेच बाजूनी वाट काढायला आपण हुशार माणसं आहे, बरोबर ना. आपण लगेच म्हणू आता वन राहिलीच कुठं जायला, आता वन राहिलीच कुठं जायला त्या ठिकाणी. पण तो सुद्धा वानप्रस्थाश्रम जो आहे तो तुम्हा आम्हाची खरोखर फार मोठं काहीतरी पूर्वपुण्य आहे. म्हणून आपल्या गुरुमाऊलींनी आपल्या त्या कामासाठी 4 धामाचं स्थापना करून ठेवलेलं आहे. 4 धामाचा जो अट्टा असतो तो त्यासाठीच आहे. आडेगावचा जो भाग आहे तो त्यासाठीच केलेला आहे की अरे आता प्रपंच संपलेला आहे तुमचा, आता तुम्ही काय करा त्या ठिकाणी जाऊन तुमचं खरं जीवनाचं सार्थक करून घ्या. आणि यासाठी अण्णांनी ती सोय पण करून ठेवली. त्यामुळे आता आपल्याला तडजोड ऍडजस्टमेंट नाही, आता तिथं गेलंच पाहिजे. आणि केवढं वाटतं असं गुरुमाऊलींचा की आपली पोरं पूर्ण मोकळी व्हावीत, सगळं करावं त्यांनी, सगळं त्यांच्या हातून घडावं, प्रपंच पण करावा, सगळं सुख सगळं दुःख त्यांनी भोगावं आणि हे भोगून त्याचं मर्म जाणून घेऊन आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी योग्य ठिकाणी जावं म्हणून तरतूद करून ठेवली. हो, आईबापाला केवढी काळजी असते त्याच्या पुढची काळजी, त्याच्या पुढची काळजी. कारण आईबाप केवढी काळजी घेतात ह्या जन्मापुरती, केवढी काळजी घेतात ह्या जन्मापुरती. पण आपले गुरुमाऊली आपले पहिले सगळे जन्म मोकळं करण्याची आणि पुढच्या जन्माची सुद्धा सगळी काळजी आपल्या सद्गुरु माऊलींनी घेतले. म्हणजे कदाचित ह्या ताकदीने जर नीट राहिलो तर पुढचा जन्मच येऊ शकत नाही. म्हणजे त्यांना म्हणायचं की जिवंत असताना मोक्ष प्राप्ती करा. हे ज्ञान मिळवणं म्हणजे काय, जिवंत असतानाच मोक्ष प्राप्त. कारण जगला काय आणि आहे काय आणि नाही काय ही सगळी अवस्था कळणं हेच खरं गुढ आहे. म्हणून त्या 4 धामाची निर्मिती त्यासाठी तुम्हा आम्हासाठी झालेली आहे. आता मात्र आपण जाणं गरजेचं आहे. आपण म्हणजे आता वय ज्यांचं झालेलं आहे पुढचं लगेच मी मार्ग काढतोय बरं का. वय आता झाले, ज्याला अण्णा म्हणतात रिटायर झालेले त्यांच्यासाठी जे काय सांगितलेलं आहे केवढं सानिध्य मिळतंय. हो, एक महिना त्या ठिकाणी केवढं मोठं गाठोडं मिळवू शकता. खरोखर बरोबर ज्ञानबोध घेऊन जावा. रोज एक अध्याय त्या ठिकाणी वाचत राहावं, पारायण ज्ञानबोधाचं करत राहावं, समजून घेत राहावं आणि जपाची शक्ती वाढत राहावी. कारण तो त्यावेळेला प्रपंचामध्ये नाही म्हणजे त्याला त्रास होऊ शकत नाही. तुम्हा आम्हाचा जास्त जप कदाचित त्रास होऊ शकतो कारण तिथलं सगळं वेगळं कॉन्टॅक्ट असतं त्यामुळं त्रास होऊ शकतो. पण ती अवस्था कल्याण करून देणारी सद्गुरूंची सद्गुरू म्हणतात. समजून घ्या. म्हणून आपण ती समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून जाती वनांतरी म्हणून प्रपंच करूनही परमार्थ साध्य करण्यासाठी आपल्यासाठीचा 8 तास माऊली करतायत, आपल्यासाठीचा. म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि या पद्धतीने जाणलं पाहिजे आणि जाणून घेऊन समयाला जागृत होऊन मानव देहाला पाहिलं पाहिजे निरखून. उद्धार करून मानव देहातूनच घेता येतो. जन्म मरणाचे फेरे त्या मानव देहातच चुकवता येतात आणि मुक्ती आपण मिळवू शकतो. ऐसे हे असे मानव देहाचे कर्तव्य यासी समजून यावे मनाच्या अंतकरणापासून तेनेच होय कल्याण. ऐशी ऐशी घेतली समजावून जागृती होत असे मानसी, जो होत असे जागृती मनाशी तरी तो होत असे उद्धार जन मानसी. ऐसे समजून घेऊन करील जो अंतकरणाची भक्तीची तयाशीच प्राप्ती मिळेल मुक्तीची. म्हणून जागृती करवली जागी मनाच्या अंतकरणापासून समजावून घेतल्या फळ मिळे निश्चित. मनी असावा भाव अंतकरणी सतावा ठाम. ऐशी भक्ती केली आणि हेतुक फलप्राप्ती होय निश्चय करून. म्हणून जागृत करावे मनाचे
विश्वास म्हणजेच भाव, ज्ञानी भाव ठेविला निश्चित, तयाच्या देहाचे होतसे कल्याण, ऐसा जो करील भक्तीस, तयाची सद्गती मुगावे लवलाही, याची मानून समजावून, अंतकरणापासून जो घेईल समजावून, पठन करून जो आचरणात आणील, तयाची दत्त महाराज दर्शन देईल, करील मुक्त, ऐसी ग्वाही दिली भक्तजनाची, दत्तदास नारायण सद्गुरूंनी. अशा पद्धतीने सांगतात बघा की अंतकरणापासून समजून घ्यावं, जाणून घ्यावं, जागृती मनामध्ये यावी, आणि ही जागृती जर आली तर उद्धार जन्मांची व्हायला अवघड नाहीये. म्हणून अंतकरणाशी भक्तीला ठाम ठेवावं, तरच मुक्तीची प्राप्ती होईल. आणि जागृती करून जागी घ्यावी, मनाच्या अंतकरणापासून समजून घ्यावं, तेव्हाच फळ निश्चित मिळणार आहे. मनामध्ये भाव असावा, तो अंतकरणी ठाम असावा. अशा पद्धतीने निर्हेतुक जर भक्ती केली तर निश्चय करून फलाची प्राप्ती होईल. म्हणून जागृत व्हावं मनाला. जागृती म्हणजेच ज्ञान, विश्वास म्हणजेच भाव, आणि ज्ञाने म्हणजे हे ज्ञान घेऊन ज्यांनी निश्चित भाव ठेवलेला आहे तो देहाचं त्याच्या कल्याण करून घेईल आणि भक्तीला समजून घेऊन सद्गती पावेल. म्हणून हे जाणून समजून अंतकरणापासून जो घेईल समजून, हे पठन करून जो आचरणात आणील त्याला दत्त महाराज दर्शन देऊन मुक्त करतील, अशी ग्वाही दिली. कुणी? सद्गुरु दत्तदास सद्गुरु नारायण महाराजांनी. समजून घ्या. इति श्री सद्गुरु नारायण महाराज विरचित श्री नारायण ज्ञानबोध ग्रंथांतर्गत श्री गुरु शिष्य संवाद रूप भाव जागृती नाम त्रयोदशोध्याय दत्तचरणी समर्पण करीत असे. गुरुदेव दत्त. गुरुदेव.